नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण दोन अशा गोष्टींची सांगड घालणार आहोत ज्या वरवर पाहता खूप खूप वेगवेगळ्या वाटतात. एकीकडे आहे आपला मानवी मेंदू आणि दुसरीकडे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भविष्य. आपल्या स्रोतांनुसार मेंदू एका अत्यंत हुशार सांख्यिकी इंजिनसारखं काम करतो. हो, आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट आपल्याला एआयच्या पुढच्या टप्प्याबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगते. म्हणजे 2025 मध्ये जे एआय एजंट्स येणार आहेत त्यांच्याबद्दल. आज आपण हेच समजून घेणार आहोत की मेंदीच्या कामाची पद्धत आणि एआयचं भविष्य यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. बरोबर. म्हणजे संभाव्यतेच्या जुन्या कल्पनांमधून आपल्याला अत्याधुनिक एआय बनवण्यासाठी काही दिशा मिळते का, हेच आपण आजच्या चर्चेत शोधणार आहोत. मला सुरुवातीलाच एक कल्पना खूप आवडली, ती म्हणजे बेझियन ब्रेन. ही कल्पना ऐकून असं वाटते की आपल्या डोक्यात कोणीतरी एक छोटा शास्त्रज्ञ बसला जो सतत आकडेमोड करत असतो. अगदी तसंच. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी आकडेवारीचा वापर करतो किंवा अधिक तांत्रिक भाषेत बेजच्या नियमाचा वापर करतो. आणि ही कल्पना काही नवीन नाहीये, हो ना? नाही, अजिबात नाही. ही कल्पना 1860 मध्ये हर्मन हेल्मोट्स नावाच्या शास्त्रज्ञाने मांडली होती. पण गेल्या काही वर्षात कॉग्निटिव्ह सायन्समध्ये तिला पुन्हा एकदा खूप महत्त्व मिळालं आहे. अच्छा. याचं एक अविश्वसनीय उदाहरण म्हणजे लहान मुलं भाषा कशी शिकतात हे पाहणं. सॅफ्रन आणि न्यूपोर्ट यांनी 8 महिन्यांच्या बाळांवर एक खूप रंजक प्रयोग केला. हो, हे खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी काय केलं तर बाळांना एक कृत्रिम भाषा ऐकवली. म्हणजे बिदुकाबू पादोती गोलाबू असे सलग ध्वनी. हो, ज्यात कुठेही थांबे नाहीत किंवा कुठल्या शब्दावर जोर नाही, फक्त एक अखंड ध्वनींचा प्रवाह. आणि यात आश्चर्याची गोष्ट अशी की काही वेळ ऐकल्यावर ती बाळं त्या ध्वनी प्रवाहामधले शब्द ओळखायला लागली. त्यांनी हे कसं केलं असेल? तर त्यांच्या मेंदूने नकळतपणे एक सांख्यिकीय विश्लेषण केलं. त्यांच्या लक्षात आलं की काही ध्वनींचे गट वारंवार एकत्र येतात, जसं की बिदुका, पण शब्दांच्या सीमांवरचे ध्वनी जसे की का नंतर पू येणं हे कमी अंदाजित असतं. पण एक मिनिट, आपण याला आकडेवारीचा वापर म्हणत आहोत, पण असंही असू शकतं की बाळं फक्त वारंवार ऐकू येणाऱ्या ध्वनींच्या गटाला ओळखत आहेत. म्हणजे ही केवळ एक सवय आहे की खरंच काही गणितीय प्रक्रिया घडतेय? हा खूप छान प्रश्न आहे, आणि इथेच या सिद्धांताची गंमत आहे. ते केवळ बिदुका हा गट एकसंध आहे म्हणून ओळखत नाहीत, तर ते का नंतर पू येण्याची शक्यता दू नंतर का येण्याच्या शक्यतेपेक्षा कमी आहे हे शिकत आहेत. अरे वा. ही एक संभाव्यतेची ओळख आहे, केवळ रट्टा मारण्यासारखं नाही. त्यांचा मेंदू अक्षरशः 2 शब्दांमधली संभाव्यता मोजून शब्दांच्या सीमा ठरवत असतो. म्हणजे 8 महिन्यांची बाळं नकळतपणे स्टॅटिस्टिक्स वापरत आहेत. हे तर कमाल आहे. याचं अजून एक उदाहरण आपल्या दृष्टीच्या बाबतीत दिलं आहे, क्राउडिंग नावाचं. हे काय आहे नक्की? हे आपण सगळेच अनुभवू शकतो. समजा तुमच्यासमोर A+B=RACE असं लिहिलं आहे. जर तुम्ही तुमचं लक्ष बरोबर मधल्या प्लस चिन्हावर केंद्रित केलं तर उजवीकडची BRACE ही अक्षरं वाचता येत नाहीत. ती एकमेकांत मिसळल्यासारखी वाटतात. अगदी. हो, खरंय. तिथे अक्षरं आहेत हे कळतं, पण कोणती आहेत हे ओळखता येत नाही. असं का होतं? याचं कारण आपल्या डोळ्याची रचना आहे. आपल्या डोळ्याचा जो मधला भाग आहे, ज्याला फोविया म्हणतात, तिथून मेंदूला एकदम स्पष्ट आणि तपशीलवार माहिती मिळते. अच्छा. पण दृष्टीच्या परिघीय भागातून म्हणजे पेरिफेरल व्हिजनमधून मेंदूला फक्त माहितीचा सारांश मिळतो. त्याला आकडेवारीचा संच किंवा बास्केट ऑफ स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं आहे. म्हणजे मेंदूला थेट चित्र मिळत नाही, तर त्या चित्राचं एक सांख्यिकीय वर्णन मिळतं. जसं की इथे काही आडव्या रेषा आहेत, काही उभ्या रेषा आहेत आणि काही वक्र आहेत. पण त्या रेषा एकत्र येऊन नेमकं कोणतं अक्षर बनतं हे त्याला कळत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मेंदू थेट चित्रावर प्रक्रिया करण्याऐवजी सांख्यिकीय माहितीवर प्रक्रिया करतो. ही दोन्ही उदाहरणं बेझियन ब्रेन सिद्धांताला दुजोरा देतात. पण ही कल्पना जेवढी आकर्षक आहे, तेवढीच ती वादग्रस्तही आहे, बरोबर? सगळे शास्त्रज्ञ याच्याशी सहमत नाहीत. हो, आणि इथूनच आपली चर्चा आणखी रंजक होते. मग यावर टीका काय आहे? सगळ्यात मोठा आक्षेप घेतलाय जेफ्री बावर्स आणि कॉलिन डेव्हिस यांनी. ते याला बेझियन जस्ट सो स्टोरीज म्हणतात. जस्ट स्टोरीज म्हणजे काय? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ही मॉडेल्स इतकी लवचिक आहेत की तुम्ही कोणताही डेटा त्यात बसवू शकता.
थांबा, हे जरा सोपं करून सांगा. लवचिक आहेत म्हणजे काय? म्हणजे या मॉडेल्समध्ये प्रायर्स आणि लाईकलीहुड्स नावाच्या गोष्टी असतात. प्रायर म्हणजे तुमची सुरुवातीची धारणा. म्हणजे माझा अंदाज? हो, तुमचा अंदाज. आणि लाईकलीहुड म्हणजे नवीन पुरावा मिळाल्यावर तुम्ही तुमचा अंदाज किती बदलावा हे ठरवणं. समीक्षकांचं म्हणणं आहे की संशोधक हे प्रायर्स आणि लाईकलीहुड्स हवे तसे बदलून प्रयोगाच्या निकालांशी जुळवून आणू शकतात. अच्छा, म्हणजे जर मॉडेलचा अंदाज चुकला तर तुम्ही म्हणू शकता की अरे आमची सुरुवातीची धारणाच चुकीची होती आणि ती बदलून निकाल बरोबर आणू शकता. बरोबर. यामुळे ही मॉडेल्स चुकीची आहेत हे दाखवून देणं जवळजवळ अशक्य होतं आणि विज्ञानात जो सिद्धांत चुकीचा सिद्ध करता येत नाही तो फारसा उपयोगी नसतो. अगदी. दुसरा महत्वाचा मुद्दा गॅरी मार्कस यांनी मांडला आहे. बेजियन दृष्टिकोन मानवाला एक आदर्श आणि तर्कशुद्ध निर्णय घेणारा मानतो. पण आपण माणसं नेहमीच तार्किक वागतो का? नाहीच. ट्वर्स्की आणि काहनीमॅन यांच्या संशोधनानेच तर दाखवून दिलं आहे की आपल्या निर्णयात अनेक त्रुटी म्हणजे बायसेस आणि अतार्किक घटक असतात. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण आजकालचे AI मॉडेल्स सुद्धा अशाच चुका करतात. ते खूप हुशार वाटतात, पण कधी-कधी अगदी अतार्किक वागतात. यावर आपण पुढे बोलूच. पण यावर आणखीन एक तिसरी चिंता आहे, मोनोपोलीची चिंता. याचा काय अर्थ? याचा अर्थ असा की बेजियन दृष्टिकोनावर इतकं जास्त लक्ष केंद्रित झालं आहे की इतर पर्यायी विचारसरणीकडे दुर्लक्ष होत आहे. अच्छा, जणू काही हाच एक मार्ग आहे. हो, जणू काही मेंदू कसं काम करतो हे समजून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. यामुळे संशोधनाची विविधता कमी होऊन प्रगती थांबू शकते. तर मेंदू एक सांख्यिकीय इंजिन आहे ही कल्पना आकर्षक असली तरी ती परिपूर्ण नाही आणि त्यात अनेक उणीवा आहेत. आणि मेंदूच्या या अपूर्ण चित्रातच आपल्याला आजच्या AIच्या मर्यादांची झलक दिसते. अगदी. आणि याच मुद्द्यावरून आपण आता कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळूया, जिथे असाच एक वाद सुरू आहे. 2025 हे वर्ष AI एजंट्सचे असेल असं म्हटलं जातंय. हो, आणि हे AI एजंट्स म्हणजे फक्त आजच्या चॅटबॉटची पुढची आवृत्ती नाही, बरोबर? नाही. हे असे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत जे स्वायत्तपणे म्हणजे ऑटोनॉमसली काम करू शकतात. म्हणजे तुम्ही त्यांना फक्त एक ध्येय द्यायचं. जसं की माझ्यासाठी गोव्याची एक स्वस्तात मस्त ट्रिप प्लॅन कर. बरोबर. मग तो एजंट स्वतःच फ्लाईट शोधेल, हॉटेल्सची तुलना करेल, बजेटमध्ये बसणारे पर्याय निवडेल आणि तुमच्या परवानगीने बुकिंगही करेल. त्याला प्रत्येक टप्प्यावर सूचना द्यायची गरज नाही. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण याबद्दलही मतभेद आहेत. काही तज्ज्ञ खूप आशावादी आहेत. IBMचे ख्रिस हे म्हणतात की असे एजंट्स बनवण्यासाठी लागणारे मॉडेल्स आता तयार आहेत. म्हणजे जे जलद, लहान आणि जास्त कार्यक्षम आहेत असे मॉडेल्स? हो. इतकंच नाही तर IBMच्याच मेरियम अशुरी यांच्या मते एका सर्वेक्षणानुसार 99% डेव्हलपर्स सध्या AI एजंट्सवर काम करत आहेत. 99%? हो, किंवा तसा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मते हे वर्ष खरोखरच एजंट्सचे वर्ष असणार आहे. पण दुसरीकडे मरीना डॅनिलवेस्की यांच्यासारखे काही लोक साशंक आहेत. त्यांना वाटतं की ही काही नवीन गोष्ट नाही. हे फक्त ऑर्केस्ट्रेशन या जुन्या संकल्पनेला दिलेलं एक नवीन नाव आहे. पण थांबा, ऑर्केस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? म्हणजे एका मोठ्या प्रोग्रामने लहान लहान सॉफ्टवेअरकडून कामं करून घेणं. अच्छा, तसं काहीसं. हो, अगदी तसंच. अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअरमध्ये हे होतच आहे. एक मुख्य प्रोग्राम वेगवेगळ्या टूल्स किंवा APIs कडून काम करून घेतो. त्यामुळे डॅनिलवेस्की यांचं म्हणणं आहे की यात काहीही क्रांतिकारक नाही, फक्त पॅकेजिंग नवीन आहे. आणि त्यांना स्वायत्त एजंटची कल्पनाच भयानक वाटते. का? त्यांची भीती रासते. त्या म्हणतात की आपण माणसंच एकमेकांशी नीट संवाद साधू शकत नाही. आपल्या मनातलं दुसऱ्याला स्पष्टपणे सांगू शकत नाही. मग अशा परिस्थितीत एका मशीनला पूर्ण स्वायत्तता देणं धोकादायक ठरू शकते की नाही? बरोबर. जर एजंटनं आपली सूचना चुकीची समजली आणि काही कृती केली तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. अगदी. मला आठवतंय, मी एकदा एका AI चॅटबॉटला माझ्यासाठी एक ईमेल लिहायला सांगितला होता. त्याने इतका औपचारिक आणि विचित्र ईमेल लिहिला की मला तो दुरुस्त करायला जास्त वेळ लागला. हां. म्हणजे तुम्ही AIला मदत करत होता, AI तुम्हाला नाही. हो, आणि ख्रिस हे यांनी हाच धोका सांगितलाय. जर हे एजंट्स नीट डिझाईन केले नाहीत तर आपलं काम सोपं होण्याऐवजी AIच्या चुका दुरुस्त करण्यातच आपला वेळ जाईल. अगदी. त्यामुळे प्रश्न असा आहे की हे एजंट्स कसे काम करतील? एक कल्पना ऑर्केस्ट्रेटर मॉडेलची आहे. ऑर्केस्ट्रेटर? हो, म्हणजे एक मोठा जनरल पर्पज ऑर्केस्ट्रेटर AI एजंट असेल
जो लहान विशेष कौशल्य असलेल्या एजंट्सच्या टीमला मार्गदर्शन करेल. जसं की एक ट्रॅव्हल एजंट, एक कॅलेंडर मॅनेजर एजंट, एक ईमेल रायटर एजंट, अशी एक टीम. बरोबर. ख्रिस हे यांच्या मते आपण या 2 प्रकारांमध्ये सतत पुढे मागे करत राहू. एकीकडे मल्टी एजंट फ्रेमवर्क आणि दुसरीकडे एकच सर्वशक्तिमान गॉड लाईक एजंट. पण बहुतेक तज्ज्ञांचं मत असं आहे की सुरुवातीला तरी हे एजंट्स मानवी कर्मचाऱ्यांची जागा घेणार नाहीत. हो, ते त्यांना मदत करतील. ही एक ह्युमन इन द लूप प्रणाली असेल. म्हणजे नक्की काय? म्हणजे एजंट पर्याय सुचवेल, योजना तयार करेल, पण अंतिम निर्णय किंवा कृती करण्याची परवानगी माणसाचीच असेल. अच्छा, म्हणजे तो एक अत्यंत हुशार सहाय्यक असेल. बरोबर. आणि इथेच आपल्या चर्चेचे दोन्ही धागे एकत्र येतात, मेंदूचा वाद आणि एआयचा वाद. आपण पाहिलं की बेझियन ब्रेनसारखी संभाव्यतावादी मॉडेल्स ही टॉप डाऊन किंवा फंक्शन फर्स्ट दृष्टिकोन वापरतात. म्हणजे आधी कार्य ठरवायचं आणि मग ते कसं साधायचं याचा विचार करायचा. याउलट आहे कनेक्शनिझम, बरोबर? हो, ज्यावर आजचे लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMs आधारित आहेत. तो बॉटम अप किंवा मेकॅनिझम फर्स्ट दृष्टिकोन वापरतो. म्हणजे मानवी मेंदूच्या न्यूरॉन्ससारखं एक जाळं तयार करायचं. पण या बॉटम अप दृष्टिकोनाची एक मोठी मर्यादा आहे. LLM डेटामधून पॅटर्न ओळखण्यात अप्रतिम आहेत, पण ते तार्किक नियम किंवा कारणमीमांसा यात अनेकदा कमी पडतात. हो, जसं आपण आधी म्हटलं, ते कधीकधी अतार्किक चुका करतात. बरोबर. आणि इथेच टॉप डाऊन दृष्टिकोनाची म्हणजे संभाव्यतावादी मॉडेल्सची ताकद दिसून येते. ती नियम, तर्क आणि संरचित प्रतिकात्मक ज्ञानावर प्रक्रिया करू शकतात. मग यावर उपाय काय? दोन्ही दृष्टिकोनांमधील चांगल्या गोष्टी एकत्र करता येतील का? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून न्यूरोसिम्बॉलिक AI ही संकल्पना पुढे येत आहे. 2025च्या संशोधनानुसार हा एक अत्यंत आश्वासक मार्ग मानला जातोय. न्यूरोसिम्बॉलिक AI. अगदी नावाप्रमाणेच यात 2 गोष्टी एकत्र केल्या जातात. न्यूरो म्हणजे डेकाचालित न्यूरल नेटवर्क जसे की LLM. आणि सिम्बॉलिक. सिम्बॉलिक म्हणजे नियम आधारित प्रतिकात्मक तर्क. याचं एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका AI एजंटला तुमच्यासाठी सुट्टीचं नियोजन करायला सांगितलं. एक साधा LLM कदाचित हॉटेल आणि फ्लाईट बुक करेल, पण तो अशी काहीतरी मूर्खपणाची चूक करू शकतो की फ्लाईट लँड होण्याच्या वेळेआधीच हॉटेलचं चेक इन सुरू होईल. कारण तो फक्त शब्दांच्या पॅटर्नवर काम करतोय, वेळेच्या तर्कावर किंवा जगाच्या नियमांवर नाही. बरोबर. पण एक न्यूरोसिम्बॉलिक एजंट एका साध्या प्रतिकात्मक नियमाचा वापर करेल. नियम 1, हॉटेल चेक इनची वेळ ही फ्लाईट लँडिंगच्या वेळेनंतरचीच असावी. अच्छा, म्हणजे LLMच्या लवचिक आणि सर्जनशील क्षमतेला अशा स्पष्ट आणि कठोर नियमांची जोड द्यायची? हो, यामुळे चुका टाळता येतात आणि तो एजंट जास्त विश्वासार्ह, ट्रस्टवर्दी आणि स्पष्टीकरण देण्यायोग्य म्हणजे एक्सप्लेनेबल बनतो. म्हणजे त्याने एखादा निर्णय का घेतला हे आपल्याला समजू शकतं. आणि हे अगदी मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीसारखंच नाही का? खरंय. आपला मेंदू जसा एका बाजूला सांख्यिकीय अंदाज लावतो आणि दुसऱ्या बाजूला संरचित ज्ञानाचा वापर करतो, चे नियम. अगदी त्याचप्रमाणे न्यूरोसिम्बॉलिक AI हे दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतं. तर मेंदू बेझियन आहे की नाही हा वाद केवळ एक शैक्षणिक चर्चा नाही. यातून आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढच्या पिढीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत डिझाईनबद्दल अत्यंत महत्त्वाचे संकेत मिळतात. बरोबर. एका बाजूला केवळ डेटावर आधारित बॉटम अप दृष्टिकोन आहे, जो लवचिक आहे पण अनेकदा अतार्किक चुका करतो. आणि दुसरीकडे केवळ नियमांवर आधारित टॉप डाऊन दृष्टिकोन, जो तर्कसंगत आहे पण नवीन गोष्टी शिकण्यात कमी पडतो. अगदी. म्हणजेच खरा मार्ग या दोघांच्या मधून जातो. जसं मानवी बुद्धिमत्ता सांख्यिकीय अंदाज आणि संरचित ज्ञान यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे, तसंच खऱ्या अर्थाने बुद्धिमान मशीन तयार करण्यासाठी आपल्याला या 2 पद्धतींना एकत्र आणावं लागेल. म्हणजे एका बाजूला LLMची सर्जनशीलता आणि दुसऱ्या बाजूला नियमांची कठोरता, यातून एक समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच गॉडलाईक मॉडेलवर अवलंबून न राहता या न्यूरोसिम्बॉलिक सारख्या संकरित म्हणजे हायब्रिड प्रणाली तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. जी प्रणाली डेटामधून शिकेलही आणि तर्काच्या आधारे विचारी करेल. बरोबर. आणि याच विचारासोबत आपण आजची चर्चा संपवूया. एक प्रश्न श्रोत्यांसाठी. विचार करा, जेव्हा आपले AI एजंट्स केवळ डेटामधील पॅटर्नवरून अंदाज लावणार नाहीत, तर स्पष्ट नियम आणि तर्काच्या आधारे स्वतंत्रपणे विचार करू लागतील, तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कामावर त्याचा काय परिणाम होईल?